विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी आलेलो आहोत आणि हा जो व्हिडिओ आहे तर तो ज्या समस्येला म्हणजे ज्या समस्येमुळे तुम्ही खूप जास्त टेन्शनमध्ये आहात की IBPS आणि TCS ह्या समस्येमुळे म्हणजे ह्या संस्था तुमचे पेपर कंडक्ट करणार आहेत विशेषत्वाने, बरोबर आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही एका संभ्रमामध्ये आहे की प्रश्नांची काठिण्य पातळी कदाचित अवघड असू शकते, नेमके कसे विचारले जातात आणि त्यांची जास्त प्रश्नपत्रिका अवेलेबल नाही आहेत. तर अशा पद्धतीनं तुमच्या विविध जे काही समस्या आहेत किंवा जे तुम्हाला जे टेन्शन आहे, तर मला असं वाटलं की त्याच्यावरचं एक सोल्युशन मी माझ्या परीने देण्याचा आज प्रयत्न तुम्हाला करणार आहे. आणि ते सोल्युशन काय आहे, तर ते सोल्युशन असं आहे की हे माझ्या हातामध्ये जे पुस्तक दिसतंय तुम्हाला, हे 39 प्रश्नपत्रिका आहेत TCSने कंडक्ट केलेल्या 2021च्या. 21चे परीक्षा आहे, 22मध्ये ही घेतलेलं आहे. तर हे TCSचे कंडक्ट केलेल्या म्हाडाच्या आणि विविध ज्या जलसंपदाच्या वगैरे जे परीक्षा झालेल्या आहेत तर त्याचे क्वेश्चन बँक आहे. 39 प्रश्नपत्रिका आहेत आणि या 39 प्रश्नपत्रिकेमधलं एक 5 प्रश्नपत्रिकांचा आज मी या ठिकाणी एक थोडंसं ॲनालिसिस करणार आहे तुमच्यासोबत. तर मग चला तर आपण ॲनालिसिस करू दे. पुस्तक नीट बघून घ्या, हे तुमचंच पुस्तक आहे, तुम्ही रेफर करता याला आणि त्या अनुषंगाने मी ह्यातले काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते आज तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे, जेणेकरून परीक्षेच्या बद्दलचं तुमचं जो ताण आहे तर तो कमी करण्याचा हा माझा प्रयत्न आहे. चला हे पुस्तक मी ठेवते कारण मी हे प्रश्न बाजूला काढलेले आहे त्याच्यातून. ओके, ठीक आहे. आता बघा, आपण बघूयात आता की एक महत्त्वाचा मुद्दा की म्हाडाच्या ज्या एक्झाम्स झाले 2021च्या ज्या होत्या, ज्या 2022मध्ये पार पडल्या, ज्या TCSने कंडक्ट केलेल्या आपल्याला दिसतात. मग याच्यामध्ये मी काय केलेलं आहे, आता माझ्या हातामध्ये हे जे पेजेस आहेत ह्याच्यावरती मी काय केलेलं आहे, तर एकूण TCSच्या पॅटर्ननुसार 2021च्या परीक्षा आहेत ह्या, हे 2022मध्ये या परीक्षा झालेल्या आहेत. म्हणजे 2021च्या जाहिराती आहेत ह्या आणि 2022मध्ये ही काय झालेली आहे, परीक्षा पार पडलेली आहे. TCSने कंडक्ट केलेली ही परीक्षा आहे. आता काय आहे याच्यामध्ये किंवा कशा पद्धतीनं ते प्रश्न विचारलेले आहेत, तर एक महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगेल की ह्या म्हणजे जे काही हे 100 प्रश्न जे असतात तर ह्या 100 पैकी GSचं जे वेटेज आहे तर ते किती आहे, 25 प्रश्नांचं वेटेज आहे. किती, 25 प्रश्नांचं, बरोबर आहे. 25 प्रश्न हे जनरल सायन्स जे आहे, ज्याला आपण सामान्य विज्ञान म्हणतो, काय म्हणतो, सामान्य विज्ञान किंवा जनरल नॉलेज असं त्यांनी याच्यामध्ये दिलेलं आहे. तर ह्या सामान्य विज्ञानवरती 25 प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत आणि ह्या 25 प्रश्नापैकी ज्या 5 प्रश्नपत्रिका मी आज तुमच्या पुढे प्रेझेंट करणार आहे, तर त्या 5 प्रश्नपत्रिकेमध्ये जे फक्त इतिहासाचे किती प्रश्न विचारलेले आहेत, प्रश्नांचं काठिण्य पातळी कशी आहे, प्रश्न विचारण्याची पद्धत त्यांची कशी आहे आणि आपण कोणत्या पद्धतीनं प्रश्नांची तयारी करायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे आणि कोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात, अशा विविध अँगलने आपण आज याची चर्चा करणार आहोत. फक्त 5च प्रश्नपत्रिका मी घेतलेल्या आहेत, त्याच्यामध्ये तर 40 प्रश्नपत्रिका आहेत. आणि आता जर तुम्हाला हे आवडला, म्हणजे आजचा माझा उपक्रम जर तुम्हाला आवडला, तर आपण सगळ्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले GSचे जे प्रश्न आहेत तर ते आपण डिस्कस करत जाऊ 5-5 किंवा 10-10 प्रश्नपत्रिकांच्या अनुषंगाने. तसं तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे की मॅडम पुढच्या 5 किंवा 10 प्रश्नपत्रिका तुम्ही डिस्कस करा, आम्हाला हे आवडलं आहे. तर हे सांगणं तुम्ही गरजेचं आहे, तेव्हाच मी प्रश्नपत्रिकांसंबंधीचा पुढचा व्हिडिओ करेल. ओके, तर आजचा हा व्हिडिओला मी सुरुवात करते. बघा, पहिला प्रश्नपत्रिका आहे याच्यामधली ज्याच्यामध्ये GSच्या एकूण 25 प्रश्नापैकी 9 प्रश्न इतिहासावरती आहेत. किती, 9 प्रश्न, 9 क्वेश्चन्स कशावरती आहेत, फक्त आणि फक्त हिस्ट्रीवरती आहेत. बघा, आता GS मधल्या एकूण 25 प्रश्नापैकी 9 प्रश्न
एका पहिल्या प्रश्नपत्रिकेमध्ये किती कशावरचे आहेत, तर फक्त आणि फक्त इतिहासावरचे आहेत. तर आता आपण बघूयात. आता हे झाले 9 प्रश्न. आता हे मी 5ही वर्षाचं काढलेलं आहे, 5ही प्रश्नपत्रिकेचं काढलेलं आहे. तर एकामध्ये 9 प्रश्न आहेत, दुसऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये त्यातल्या 8 प्रश्न आहेत, तिसऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये 6 प्रश्न आहेत, चौथ्या प्रश्नपत्रिकेमध्ये 6 प्रश्न आहेत आणि 7व्या प्रश्नपत्रिकेमध्ये 8 प्रश्न आहेत. प्रॉपरली हिस्ट्रीचे क्वेश्चन्स आहेत. मला सांगा, जर ह्या 25पैकी 8पर्यंतचं ॲव्हरेज हिस्ट्रीचं असेल तर तुम्हाला नक्की सिरियस होणं गरजेचं आहे हिस्ट्रीसाठी. ओके, ही तर पहिली गोष्ट आपल्याला कळाली. आता आपण पुढे जाऊयात की नेमकं पहिल्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे 9 प्रश्न विचारलेले आहेत इतिहासावरचे, ते कसे प्रश्न आहेत, कोणते आहेत, मी तुम्हाला वाचून दाखवते. आता याच्यामध्ये जो पहिला प्रश्न आहे, आता मी इथे थोडंसं लिहूयात आपण एखादा मुद्दा. TCSच्या नुसार 2000 ही 22ची एक्झाम आहे, म्हाडाची एक्झाम आहे ही. ओके, ह्यातली पहिली जो क्वेश्चन पेपर आहे याच्यामध्ये 25 पैकी 9 प्रश्न हे हिस्ट्रीचे आहेत. ओके, हिस्ट्रीचे कसे आहेत प्रश्न बघा. पहिला प्रश्न याच्यातला काय विचारलाय बघा, कोल्हापूर टाउन हॉल संग्रहालय कोणत्या वास्तुकलेचे उदाहरण आहे, हा प्रश्न आहे. कोल्हापूर जे टाउन हॉलचं जे तिथलं संग्रहालय आहे तर ते कोणत्या वास्तुकलेचे उदाहरण आहे, असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. आणि पर्यायामध्ये बरेचसे दिलेले आहेत. द्रविड शैली आहे, नागरी शैली आहे, वेगवेगळे जे स्थापत्य संबंधीच्या जे शैली आहेत प्राचीन कालखंडामधल्या, तर त्यांची नावं तिथं दिलेली आहेत. आणि त्याचं उत्तर काय आहे, तर निओ गॉथिक शैली असं उत्तर आहे त्याचं. निओ गॉथिक शैली. तुम्हाला आठवत असेल, मी युरोपियन व्यापारी कंपन्यांचं भारतामध्ये आगमन हा जो चॅप्टर डिस्कस केला त्याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं की पोर्तुगीजांनी भारताला जे काही देणं दिलेलं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये प्रिंटिंग प्रेस आपण लिहिलं, त्याच्यामध्ये आपण तंबाखूची शेती लिहिलं, आणि एक सांगितलं होतं अजून एक मुद्दा मी की गोथिक शैली नावाची स्थापत्याची शैली पोर्तुगीजांनी भारताला दिलेली देण आहे, ज्याच्यामध्ये आपण बघतो की आजचं मंदिराचं जी पोझिशन म्हणजे वरचा जो कळसाचा जो आकार आहे आणि जी बांधकामाची ती जी पद्धत आहे ती बऱ्यापैकी गोथिक शैलीची आहे. तर इथे आपण बघतो की टाउन हॉल हे संग्रहालय कोल्हापूरचं जे आहे ते निओ गोथिक शैलीचं उदाहरण आहे. म्हणजे आपल्याला कुठेतरी आपण वाचलेलं आहे आणि ते इथे उत्तर आहे. ओके, हा पहिला प्रश्न आहे. दुसरं म्हणजे असं आहे की खालीलपैकी काँग्रेसचे झालवादी नेते कोण होते. आत्ताच आपण ते व्हिडिओ अपलोड केलेले 4 की झालवादाचा कालखंड, आणि इथे उत्तर येतं साहजिक आहे, आपल्या सगळ्यांचं पाठ असतं, लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, बिपिनचंद्र पाल आणि अरविंद घोष. बरोबर आहे. मग यापैकी लोकमान्य टिळकांचं तिथं नाव आहे आणि बाकीचे 3 आदर मवाळवादी नेते आहेत, म्हणजे लोकमान्य टिळक या प्रश्नाचं उत्तर आहे. तिसरा जो प्रश्न याच्यामध्ये त्यांनी विचारला आहे 9 पैकी, तर छत्रपती प्रतापसिंह यांनी रंगो बापूजी गुप्ते यांच्यासह 1857च्या उठावामध्ये भाग घेतला. ओके, मग सातारचे हे छत्रपती आहेत प्रतापसिंह, हे माहिती आहे आपल्याला. रंगो बापूजी गुप्ते जे आहेत तर त्यांनी काय केलेलं आहे, तर सातारच्या 1857च्या उठावामध्ये सातारा या ठिकाणचं काय केलेलं आहे, नेतृत्व केलेलं आहे. हे सुद्धा आपण 1857च्या उठावाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे उठाव कुठे झाला आणि त्याचं नेतृत्व कुणी केलं हे मी रीलसुद्धा टाकलेली आहे, त्याच्यामध्ये हे तुम्हाला सापडतं. तर पुढे असं त्यांनी विचारलं आहे की हे जे रंगो बापूजी गुप्ते आहेत तर ते कोणत्या ठिकाणचे आहेत, तर साहजिक आहे सातारचे होते, म्हणून तर सातारचं नेतृत्व त्यांनी केलं. सातारा हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न 4था आहे, संत एकनाथांची साहित्यकृती खालीलपैकी कोणती आहे, आणि मग ती आहे भावार्थ रामायण. ओके, मग ज्ञानेश्वरांची सुद्धा एका प्रश्नामध्ये विचारलेलं आहे, संत ज्ञानेश्वरांची. इथे संत एकनाथांची विचारली आहे जी भावार्थ रामायण आहे. आणि एकनाथांची भारुडं तर प्रसिद्ध आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे एकनाथांची भारुडं. बरोबर, भारुडासाठी एकनाथ महाराज प्रसिद्ध आहेत, आणि भावार्थ रामायण हे सुद्धा त्यांचं गाजलेलं ग्रंथसंपदा आहे. पुढचा प्रश्न आहे, पंढरपूर येथील चोखामेळाचं जे स्मारक आहे तर ते कोणत्या संताने बांधलेलं आहे.
चोखामेळा, खूप मोठे संत होते, दलित संत होते आणि रसडोंगा परी उसनही डोंगा काय भुलला सीवरली या रंगा वगैरे ह्यासारखे अभंग चोखामेळ्यांनी तयार केलेले आपल्याला दिसतात. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये, संत साहित्यामध्ये खूप महत्त्वाचं स्थान चोखामेळ्यांचं असलेलं आपल्याला दिसतं. आणि याच चोखामेळ्यांचं जे स्मारक आहे तर ते संत नामदेवांनी बांधलेलं आहे पंढरपूरमध्ये. लक्षात असू द्या, हा प्रश्न विचारला आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापूर्वीची शेवटची समृद्ध राजवट कोणाची होती? आता महाराजांचा कालखंड हा 1627 पासनं म्हणजे 1630 पासनं ते अगदी 1707 आणि 1707 पासनं पेशवाईचा कालखंड, शिवशाही आणि पेशवाई असं जरी आपण एकत्र केलं तरी 1630 पासून 1818 पर्यंत हा मराठा कालखंड आहे. मग महाराजांच्या आधीच्या कालखंडामध्ये सगळ्यात वैभवशाली कालखंड महाराष्ट्राच्या भूमीमध्ये कोणत्या सत्तेचा होता असं विचारले त्यांनी. आणि साहजिक आहे की यादवांची सत्ता. जे देवगिरी आपलं जे आहे तिथे रामचंद्र यादवाचं नाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ज्या ठिकाणी दौलताबादचा किल्ला, देवगिरीचा किल्ला प्रसिद्ध आहे, तर ते यादवांचं जे घराणं आहे तर ते सगळ्यात वैभवशाली घराणं आहे महाराजांच्या आधीच्या कालखंडामध्ये. ओके, ते उत्तर आहे. त्यानंतर ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली? परवाच्याच व्हिडिओमध्ये झालवादामध्ये आपण पाहिलेलं आहे की ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना 1906 मध्ये ढाका या ठिकाणी झाली. नवाब सलीम उल्लाह यांनी ती केलेली आहे. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न विचारला आहे. पुढचा प्रश्न आहे, मद्रासमधील वेद समाज खालीलपैकी कोणापासून प्रेरित झाला होता? म्हणजे कोणत्या समाजापासून प्रेरित झाला होता? आपण व्हिडिओ टाकलेले आहेत की 19व्या शतकातील सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी. ओके, आणि त्याच्यामध्ये आपण ब्राह्मो समाजाची चर्चा केलेली आहे. आणि ब्राह्मो समाजाच्या प्रभावातून महाराष्ट्रामध्ये जसा प्रार्थना समाज स्थापन झाला तसाच मद्रासमध्ये वेद समाजसुद्धा स्थापन झालेला आपल्याला दिसतो. त्याच्यामुळे इथं जे उत्तर आहे ते वेद समाज आहे. ओके, त्याच्या पुढे ज्यावेळेस जातो तेव्हा शेवटचा प्रश्न आहे या पेपरमधला, सातवाहन राज्याच्या राजधानीचे प्राचीन नाव काय आहे? मी सातवाहन कालखंड, वैभवशाली सातवाहन कालखंड हा व्हिडिओज टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की पैठण जे आहे जिला प्राचीन नाव आहे प्रतिष्ठान, तर ती सातवाहनांची राजधानी होती. ओके, म्हणजे आपण घेतलेले सगळे प्रश्न इथे दिसतात आणि हे 9 प्रश्न या ठिकाणी पहिल्या पेपरमध्ये तुम्हाला दिसतात 25 पैकी. लक्षात असू द्या. आता मी दुसऱ्या पेपरची चर्चा करेन. दुसरा जो पेपर आहे तो सुद्धा म्हाडाचाच आहे आणि दुसऱ्या पेपरमध्ये आता हे सेकंड क्वेश्चन पेपर आहे हा. त्याच्यामध्ये प्रश्न 25 पैकी किती आहेत? 8 प्रश्न आहेत. 8 प्रश्न हिस्ट्रीवरती फक्त. सांगते मी तुम्हाला कोणते आहेत ते. तर हे 8 प्रश्न बघा, मी वाचून दाखवते तुम्हाला. कवी परमानंद यांची साहित्यकृती कोणती? परमानंद यांची साहित्यकृती कोणती? शिवभारत. ओके, तर ती एक विचारलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय सैन्य किंवा आझाद हिंद फौजेचे मुख्य शिल्पकार कुणाला म्हटले जाते? तर आपल्याला माहिती आहे की ते कोण आहेत? सुभाषचंद्र बोस, आपले नेताजी. ओके, सुभाष बाबूंना आझाद हिंद फौजेचे शिल्पकार म्हटलं जातं. तिसरा प्रश्न या पेपरमधला आहे की 1857च्या उठावामध्ये सहभागी असलेले चिमा साहेब हे कोणत्या जिल्ह्यातील होते? बघा, आधी रंगो बापूजी गुप्त्यांवरती प्रश्न होता सातारच्या, आता कुणावरती आला? तर चिमा साहेबांवरती आला. आणि चिमा साहेबांनी कुठं नेतृत्व केलं होतं 1857च्या उठावाचं? कोल्हापूरला केलं होतं. रील बघितले असेल, व्हिडिओ बघितला असेल तर याचं उत्तर तुम्हाला 101% येणार. बरोबर आहे ना? म्हणजे आपण जे टाकतो याच्यावरती मॅटर तो एकदम ट्रॅकवर आहे आणि त्याच्यामुळे काही मिस करू नका. 8 मार्क म्हणजे 8 प्रश्न परफेक्ट येणं ही सुद्धा खूप मोठी अचिव्हमेंट असते. लक्षात असू द्या. ओके, तर हा एक मुद्दा आहे. त्याच्या पुढे आता एक कोल्हापूरचे होते चिमाजी आप्पा. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिर प्रवेशाची चळवळ कोणत्या वर्षी सुरू केली? आता मंदिर प्रवेशाची चळवळ ही 1927 मध्ये सुरू केली आणि 1930 पासनं काय केलं? आता 27 मध्ये पर्वतीच्या ठिकाणी त्यांनी मंदिर प्रवेशासाठी काय केलेलं आहे की सत्याग्रह केलेला आहे.
त्या ठिकाणी पर्वती मंदिराच्या तिथं. दुसरं जे महत्त्वाचं आहे काळाराम मंदिर सत्याग्रह 1930 पासून सुरू केला आणि 35 काळाराम मंदिर सगळ्यांसाठी अस्पृश्यांसाठी सुद्धा खुलं करण्यात आलं, दलितांसाठी खुलं करण्यात आलं. म्हणजे बाबासाहेबांनी मंदिर प्रवेशासंबंधीची जी चळवळ आहे ती 1927 सुरू केली. मुखेडला सुद्धा त्यांनी सुरू केलेली. म्हणजे विविध ठिकाणी बाबासाहेबांनी काय केलेलं आहे तर मंदिर प्रवेशाची चळवळ केलेली आहे, पाण्यासंबंधीची चळवळ केलेली आहे. तर तो प्रश्न बाबासाहेबांवरती समाज सुधारकाच्या अंतर्गत येतोय. त्याच्यानंतर सातवाहन वंशाचे संस्थापक कोण होते हे मी वैभवशाली सातवाहनचा आपला जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये सांगितले. बाबासाहेबांचं पण आपण टाकलेला आहे व्हिडिओ है ना, त्याच्यामध्ये तो मुद्दा सापडेल. आता सातवाहन वंशाचे संस्थापक मी सांगितलंय की सिमुक हा सातवाहन वंशाचा संस्थापक होता. ते उत्तर आहे झालं. मग हे सगळ्याचेच मी संस्थापक कोण आहे तिथं सांगितलं. एका रीलमध्ये सांगितलं बघा, राष्ट्रकूटाचं कोण आहे, चालुक्याचं कोण आहे, गोंडाचं कोण आहे, म्हणजे हे सगळं सांगितलेलं आहे. तर ते तुम्ही बघणं गरजेचं आहे. पुढे राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? आपल्याला माहिती आहे 1953 राज्य पुनर्रचना आयोग स्थापन झाला, ज्याने भाषावर प्रांतरचना पुढच्या टप्प्यामध्ये आणलेला आपल्याला दिसतो. पुढचा प्रश्न आहे कोणत्या काळाला मराठी भाषा आणि साहित्याचा सुवर्ण काळ म्हटलेला आहे? आणि याच्यामध्ये वेगवेगळे पर्याय, सातवाहन आहे, राष्ट्रकूट आहे, यादव आहे आणि अजून एक काहीतरी दिलेलं आहे. तर ह्याचं उत्तर आहे यादव काळ. कारण यादव काळामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं असेल, मुकुंदराजांचं असेल, विवेक सिंधू, ज्ञानेश्वर महाराजांचं साहित्य असेल, श्री माहेम भट्टीचं साहित्य असेल, महानुभव पंथाचं विविध साहित्य आलेलं आहे. म्हणून साहित्याच्या दृष्टीने आपण बघतो की हा जो आहे तो यादव काळ हा सुवर्णकाळ आहे मराठी साहित्याचा. हे उत्तर आहे त्याचं. पुन्हा पुढचा प्रश्न आहे भावार्थ दीपिका या ग्रंथाचे लेखक कोण? साहजिक आहे, आपली जी ज्ञानेश्वरी आहे तिचंच नाव काय आहे? भावार्थ दीपिका. संत ज्ञानेश्वरांनी ती लिहिलेली आहे. तर अशा रीतीने 8 प्रश्न या परीक्षेमध्ये विचारलेले आहेत या पेपरमध्ये, तर त्याची मी चर्चा केली. आता क्वेश्चन थर्ड पेपर जो आहे या ठिकाणी, थर्ड क्वेश्चन पेपर, याच्यामध्ये 25 पैकी किती विचारलेत बघा, तर याच्यामध्ये 6 प्रश्न विचारलेले आहेत. किती? 6 प्रश्न. लक्षात असू द्या. आता ते 6 प्रश्न कोणते आहेत? तिसऱ्या पेपरमध्ये म्हाडाच्या TCSने कंडक्ट केलेला आहे, लक्षात घ्या. तर याच्यामध्ये काय आहे? गाथा सप्तशती हा प्रसिद्ध काव्यग्रंथ कोणत्या सातवाहन राजाने लिहिला? सातवाहनचा व्हिडिओ जर तुम्ही ऐकला तर त्याच्यामध्ये सांगितलंय मी की राजा हल हे नाव आहे, ज्याने सातवाहनांचा हा राजा आहे, प्रसिद्ध राजा आहे. प्राकृत भाषेमध्ये हा ग्रंथ लिहिलेला आहे, ज्या ग्रंथाचं नाव आहे गाथा सप्तशती. ओके, त्याच्यावर प्रश्न विचारलाय. पुढे 1897 चापेकर बंधूंनी कुणाची हत्या केली? आपल्याला सगळ्याला माहिती आहे. जहालवादमध्ये सांगितलंय मी की रँडची हत्या केलेली आहे, प्लेग कमिशनर रँडची. पुढचा प्रश्न आहे याच्यामध्ये की मुघलांनी निजामशाहीची राजधानी अहमदनगर इथे कोणत्या वर्षी आक्रमण केले? तर 1595 केले. 1857च्या उठावातील सहभागी सुरगाणा कोणत्या जिल्ह्यात आहे? 1857च्या उठावातील सुरगाणा हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते नाशिकमध्ये आहे. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे की भगवंतराय निळकंठराय यांनी नाशिकमध्ये उठावाचं नेतृत्व केलेलं आहे, तर ते सुरगाणाचं तिथे त्यांनी संदर्भ दिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे गांधीजींनी कोणत्या दिवशी रॉलेक्ट कायद्याला विरोध म्हणून हरताळ दिवस पाळायचं सांगितलं होतं? तर ते 5 एप्रिलला जे काही घटना घडते म्हणजे ती घटनाक्रम एप्रिलमधलाच आहे बऱ्यापैकी, ज्या काही जालियनवाला बागेचा असेल किंवा काही असेल. तर हे 6 एप्रिल हा दिवस आहे 1919चा, जे रॉलेक्ट कायद्याला विरोध म्हणून हरताळ दिवस. आणि ह्या हरताळ दिवसाचाच एक पार्ट म्हणून 13 एप्रिल 1919ला जालियनवाला जी बाग आहे त्या ठिकाणी निषेध सभा भरलेली होती. बरोबर आहे ना? ती पुढची इव्हेंट आपल्याला माहिती आहे. पुढे 1840 परमहंस मंडळीची स्थापना कोणत्या ठिकाणी केली असं विचारले. परमहंस मंडळी ही दादोबा पांडुरंग तरखडकरांनी स्थापन केलेली संस्था आहे आणि ही कुठे स्थापन झाली? तर मुंबई, बॉम्बे या ठिकाणी स्थापन झाली. असे 6 प्रश्न याचे विचारलेले आहेत. ओके, आणि याच्यानंतर जे पुढचं आहे तर ते पुढचं काय आहे? आता आपण परत थोडंसं पुढे जाऊयात. आता 2 पेपर राहिलेत अजून आपले, अजून तर खूप सारे आहेत, पण इथे मी तुम्हाला जे आता सांगितलं की मी 5 प्रश्नपत्रिकाचे घेणार आहे. तर आता मी क्वेश्चन पेपर जो आहे तो 4था आहे, इथे 4th. ओके,
पेपर, तर याच्यामध्ये 25 पैकी किती प्रश्न आलेले आहेत? तर 6 प्रश्न हिस्ट्रीवरती आलेले आहेत. बघा 6 प्रश्न आहेत. आता बघूयात 6 प्रश्न कोणते आहेत ते. पहिला प्रश्न आहे, कोणते पुस्तक संस्कृत भगवद्गीताचा अर्थ स्पष्ट करते? भगवद्गीतेचा अर्थ भावार्थ दीपिकेमध्ये सांगितला आहे. आधीच्या पेपरमध्ये पाहिलं, भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी, संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली आहे. तर हा प्रश्न इथे वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला प्रेझेंट केलेला आहे त्यांनी. दुसरं, कोणाची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी केली जाते? तर कोणाची? सुभाष बाबूंची. याच्या आधी सुभाष बाबूंवरती एक प्रश्न आपण पाहिला, आझाद हिंद फौजेचा, आणि इथं सुद्धा आपल्याला सुभाष बाबूंवरती एक फिरवून दुसरा प्रश्न विचारला आहे पराक्रम दिवसाच्या अंतर्गत. कारण सुभाष बाबूंचं दिल्लीला काय केलेलं आहे, तो पुतळा उभा केलेला आहे, त्याच्यामुळे ती इव्हेंट जास्त फोकसमध्ये होती. बरोबर आहे, हे सुद्धा आपण लक्ष घ्यायला पाहिजे की करंटमध्ये काय चाललं आहे त्याचा इफेक्ट पेपर काढताना होत असतो. पुढे आहे, स्वातंत्र्य सेनानी अंबाबाई कोणत्या राज्याच्या निवासी होत्या? तर त्या कर्नाटक राज्याच्या निवासी होत्या. पुढचा प्रश्न आहे, 1848 मध्ये परमहंस सभेची स्थापना कोणी केली? तर आत्ता मगाशीच आपण पाहिलं, दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी परमहंस सभेची स्थापना केलेली आहे. 1849चं वर्ष आहे ते. त्यांचं प्रिंटिंग मिस्टेक झाला असेल कदाचित, तर ती मुंबई या ठिकाणी केलेली आहे. ते वर्ष त्यांचं इथे बऱ्यापैकी चुकलेलं आहे, परंतु 49 आहे जे आपल्या स्टेट बोर्डाच्या पुस्तकामध्ये आपल्याला मिळतं. तर ते त्याचं उत्तर आहे, दादोबा पांडुरंग तरखडकर. महाराजांनी स्थापन केलेल्या साम्राज्याची पहिली राजधानी कोणती होती? छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या साम्राज्याची पहिली राजधानी कोणती होती? तर ती कोणती होती? राजगड होती. बरोबर आहे. हा प्रश्न विचारलेला आहे मराठा कालखंडावरती. 1905च्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर मी तुम्हाला आधीच खूप वेळा 2-3 वेळा सांगितले 3 व्हिडिओमध्ये की 1905चं अधिवेशन हे बनारस या ठिकाणी झालं होतं. गोपाळकृष्ण गोखले त्याचे अध्यक्ष होते आणि चतुसूत्रीच्या कार्यक्रमाची तिथे मंजुरी दिलेली आपल्याला दिसते. आणि हे मला वाटतं मी अत्यंत महत्त्वाचे अधिवेशनं या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे, जहालवादाच्या व्हिडिओमध्ये पण वारंवार सांगितलेलं आहे चर्चा करताना. तर हे तिथे तुम्हाला इथे लगेच तुम्हाला क्लिक व्हायला पाहिजे. अशा पद्धतीनं हे 6 प्रश्न ह्या 4थ्या पेपरमधले आहेत. आणि जर 5वी प्रश्नपत्रिका 5th क्वेश्चन पेपर जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये किती प्रश्न आलेले आहेत बघा. तर त्याच्यामध्ये एकूण 8 प्रश्न, म्हणजे 25 प्रश्नापैकी 8 प्रश्न हे हिस्ट्रीचे आलेले आहेत. मग हे 8 प्रश्न कोणते आहेत एकदा आपण बघून घेऊयात आणि मग आपण थोडीशी शेवटची चर्चा करूया त्याच्यावरती. पहिला प्रश्न आहे, माझे जन्मठेप हे आत्मचरित्र कोणाचे? आपल्या सगळ्याला माहिती आहे, विनायक दामोदर सावरकर यांचं हे आत्मचरित्र आहे माझी जन्मठेप. सत्यशोधक समाजाशी स्थापनेशी संबंधित व्यक्ती कोण होती? तर सत्यशोधक समाज कोणाचा आहे? आपले महात्मा फुलेंचा आहे. महात्मा फुले यांनी 1873मध्ये 24 सप्टेंबर 1873मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी हे ब्रीदवाक्य आहे सत्यशोधक समाजाचं. तर तो मुद्दा आपल्याला माहीत पाहिजे. त्यानंतर आपण केलेला आहे महात्मा फुलेंवरती मी एक व्हिडिओ टाकलेला आहे समाजसुधारकाच्या ह्याच्यामध्ये, तर तिथे तुम्हाला हा मुद्दा सापडतो. मल्लप्पा धनशेट्टी ह्यांना फाशी दिली होती सरकारने 1930मध्ये. तर त्यांनी कोणत्या सत्याग्रहाचे नेतृत्व केलं असं विचारलंय. तर सोलापूरला झालेला हा सत्याग्रह होता. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा कामगार सत्याग्रह होता. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की मल्लप्पा धनशेट्टीच नाही तर श्रीकृष्ण सारडा आहेत. अशा पद्धतीनं एक 4 हुतात्मे त्या ठिकाणी आपल्याला दिसतात की मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा आणि अजून 1-2 नावं आहेत की ती 4 लोकांना फाशी दिलेली होती. आणि ती 4 हुतात्म्याचं तिथं स्मारकसुद्धा आहे सोलापूरमध्ये. तर हे कामगारांशी संबंधित सत्याग्रहाचं त्यांनी नेतृत्व केलेलं होतं, ते आपल्याला माहीत पाहिजे. रामदास स्वामींच्या साहित्य सांगा खालचं कोणतं आहे? दासबोध, मनाचे श्लोक हे रामदासांचं साहित्य आहे. महात्मा फुले यांनी लिहिलेलं खालीलपैकी पुस्तक, इथं दिलेला पर्याय होता ब्राह्मणांचे कसब. पुस्तकांचं मी आपल्या व्हिडिओमध्ये असं बॉक्सच दिलेला आहे. एकदा पुस्तकं पाठ केली तर इथे मार्क तुम्हाला फिक्स होऊन गेला असता. पुढे बुधभूषणम ग्रंथाची रचना कुणी केली? छत्रपती संभाजी महाराज याचं उत्तर आहे.
बुधभूषणम. तर हे पुस्तक जे आहे, हा ग्रंथ आहे, तर तो त्यांनी लिहिलेला आहे. शिवाजी महाराजांच्या शासनकाळात राजव्यवहार कोश या नावाने ओळखला जाणारा जो शब्द आहे त्याचा संस्कृत पर्याय सांगा. तर ते काय आहे? संस्कृत पर्याय म्हणजे संस्कृत पर्याय शब्दकोश जो आहे तर तो कसा आहे? तो शब्द म्हणजे पर्शियन असा शब्द आहे. राजव्यवहार कोश या नावाने ओळखला जाणारा संस्कृत पर्याय शब्दकोश हा पर्शियन आहे. ओके, त्याचं उत्तर त्यांनी पर्शियन दिलेलं आहे. आणि बालविवाह प्रतिबंधक कायदा हा कधी पास झाला? तर 1929 मध्ये झाला, ज्याच्यानुसार मुलीचं लग्नाचं वय किती असावं, मुलाचं लग्नाचं वय किती असावं हे ठरवलं जातं 1929 मध्ये. यालाच शारदा ॲक्टसुद्धा म्हटलं गेलेलं आहे. आणि हे मी जे महत्त्वाचे कायदे याच्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे. मग सतीप्रथा असेल, विधवा पुनर्विवाह असेल, किंवा हा जो नेटिव्ह मॅरेज ॲक्ट असं कायदा ह्याला म्हणतात, तर ह्या संबंधीसुद्धा सांगितलेलं आहे. एकंदरीत आपण योग्य ट्रॅकवरती आहोत. आणि ह्या पद्धतीचे प्रश्न आज मी फक्त वेळेअभावी 5 प्रश्नपत्रिकाच मी तुमच्यासोबत इथे डिस्कस केलेल्या आहेत. आलेले प्रश्नांचे किती आलेत, काय आलेत, कसे आलेत सांगितलेलं आहे, चर्चा केलेली आहे. आणि या पद्धतीनं जर आपण बघितलं तर प्रश्नांचं स्वरूप जास्त काठिण्य पातळी गाठलेलं नाही. सरळ सरळ प्रश्न आहेत. फक्त आपण आपले जे इंद्रिय आहेत ते ओपन ठेवणं गरजेचं आहे ना अभ्यास करताना. आणि हे जे आता तुम्ही ऐकताय, आता नुसते व्हिडिओ जरी तुम्ही माझे ह्या आपल्या चॅनलचे कवर केले असते तर ह्यातले बरेचसे प्रश्न तुम्हाला उत्तरं मिळून जातात. बरोबर आहे. आणि इथून पुढचे सुद्धा जे व्हिडिओ येणार त्याच्यामध्ये बरीचशी तुमची तयारी मी करून घेणार आहे. आणि असंच म्हणजे हिस्ट्रीचं, तसंच जॉग्रफीचं, तसंच सायन्सचे प्रश्न कुठले आलेत, पॉलिटीवरचे प्रश्न कुठले आलेत, ह्या सगळ्यांचं मी असं एक सेपरेट करून तुम्हाला सांगणार आहे की कसे प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि कसे प्रश्न येऊ शकतात. त्या अनुषंगाने आपले व्हिडिओज असणार आहेत. त्याच्यामुळे तुमचं GS हे ह्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीनं करून घ्यायची जबाबदारी माझ्यावर आहे. आणि तुम्ही ती निश्चिंतपणे माझ्यावरती ती टाकावी. मी ती पूर्ण प्रामाणिकपणाने प्रयत्न करेल पूर्ण करण्याचा. ओके, तर मला वाटतं आता या ठिकाणी वेळ भरपूर झालेला आहे व्हिडिओचा. तर 5 प्रश्नपत्रिका मी या ठिकाणी TCSच्या धर्तीवरती म्हाडाच्या डिस्कस केलेल्या आहेत आणि विशेषतः इतिहासाच्या प्रश्नांच्या संबंधित. जर तुम्हाला पुढच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील, सगळ्या विषयांच्या ॲनालिसिस हवं असेल, मला कमेंट बॉक्समध्ये तुमचं मनोगत पाहिजे. तुम्ही मला सांगणार आहात. तुम्ही सांगितलं की मी व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी पुढच्या प्रश्नपत्रिकांचा टाकणार आहे संपूर्ण GS संबंधी. ओके, चला तर मग आता थांबूयात. उशीर झालेला आहे आता. तुम्हालाही खूप वेळ झाला तुम्ही ऐकताय है ना. पहिली प्रश्नपत्रिका, दुसरी मॅडमने भरपूर सांगितलं आहे, परंतु काळजी करू नका, अजून खूप आहे आपल्याकडे. आपल्याला खूप सारं घेऊन यायचं तुमच्यासाठी. ओके, चला थांबूयात तोपर्यंत. धन्यवाद.